नमस्कार, शुभ संध्याकाळ. आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. अचानक हवामानामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. चला तर मग बघूया कुठे कुठे पाऊस पडणार आहेत. सध्या आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल रात्री रात्रीच्याला हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामध्ये माजलगाव, बीड, जामखेड, करमाळा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हा जो केजचा पश्चिमेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला करमाळा, जामखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर परंडा, बार्शी, वैराग, तुळजापूर, धाराशिवच्या काही परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. कुर्दुवाडी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हा परिसर जो आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. या परिसरात देखील पाऊस होऊ शकतो. त्यानंतर बारामती, दौंड, सासवड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर राज्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. लातूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण. हा जो चंद्रपूरच्या या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. कापसी, नांदेड, वाघाळा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल आता मध्यरात्री या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला दिसतोय या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे चंद्रपूर, कापसी. त्यानंतर रात्री देखील या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सोलापूरच्या परिसरामध्ये मध्यरात्री पावसाची शक्यता आहे. सोलापूर येथे प्रामुख्याने पाऊस आता खाली सरकलेला आहे. पंढरपूर, येनाकी, सोलापूर या परिसरात देखील पाऊस आहे. पिलीव, अकलूज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला दिसतोय या परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या ठिकाणी पाऊस हा मुसळधार किंवा हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह देखील पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. अशा पद्धतीचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो. त्यानंतर बारामतीच्या परिसरात बघितलं आपण चौसाळा, जामखेड हा परिसर, गेवराईच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. हा जो परिसर स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आणि हा जो खालचा परिसर आहे गेवराईचा दक्षिणेकडचा परिसर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येऊ शकतात. ते आंबड, परतूरच्या दक्षिणेला. त्यानंतर इतर ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसतं. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा हवामान अंदाज इतर शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.